गुणाकार भाग 1. गुणाकाराशी संबंधित या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पुढील प्रश्न सोडवायचा आहे. 2 गुणिले 3. प्रथम आपण समजून घेऊ की 2 ला 3 ने गुणणं म्हणजे काय. सुरुवात करण्याआधी आपण 1 एकक, 1 दशक आणि 1 शतक कशा प्रकारे दर्शवणार आहोत हे एकदा बघूया. 2 ला 3 ने गुणण्यासाठी आधी 2 एकक घेऊया. जर आपण 2 एकक 3 वेळा घेतले तर आपल्याला 6 एकक मिळतात. बरोबर? ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता समजा आपल्याला 20 गुणिले 3 ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. 20 म्हणजेच 2 दशक. त्यामुळे आपण ह्यावेळी त्याला दशकांच्या रूपात दर्शवूया. जर आपण 20 किंवा 2 दशक 3 वेळा घेतले तर आपल्याला 6 दशक मिळतात आणि अशा तऱ्हेने 6 दशक म्हणजे 60 होतात. आता समजा आपल्याला 200 गुणिले 3 ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. 200 म्हणजेच 2 शतक असल्याने आपण त्याला इथे शतकांच्या रूपात दर्शवूया. जर आपण 200 किंवा 2 शतक 3 वेळा घेतले तर आपल्याला 6 शतक किंवा 600 मिळतात. म्हणूनच 200 गुणिले 3 होतात 600. हे तुम्हाला समजलं का? आपण बघितलं की जेव्हा आपण 2 ला 3 ने गुणलं तेव्हा आपल्याला 6 मिळाले. नंतर आपण पाहिलं की 20 गुणिले 3 चं उत्तर 60 येतं आणि 200 गुणिले 3 चं उत्तर येतं 600. तुम्हाला लक्षात आलं असेलच की प्रश्नामधील शून्यांची संख्या जितकी बदलते त्यानुसार म्हणजे तेवढ्याच अंकांनी उत्तरातील शून्याची संख्या सुद्धा बदलते. म्हणूनच जेव्हा 2 गुणिले 3 हा प्रश्न 20 गुणिले 3 असा झाला तेव्हा आपण प्रश्नामध्ये 1 शून्य वाढवलं आणि त्याचप्रमाणे उत्तरातही 1 शून्य वाढवलं आणि 6 या उत्तराला 60 बनवलं. तुम्हाला काय वाटतं? 20 गुणिले 30 चं उत्तर काय असेल? 2 गुणिले 3 चं उत्तर होतं 6. प्रश्नामध्ये 2 शून्य असल्यामुळे उत्तरातही 2 शून्य असतील आणि उत्तर असेल 600. म्हणूनच 20 गुणिले 30 चं उत्तर आहे 600. तुम्हाला काय वाटतं? 2000 गुणिले 300 चं उत्तर काय असेल? 2 गुणिले 3 चं उत्तर होतं 6. प्रश्नामध्ये एकूण 5 शून्य आहेत. त्यामुळे उत्तरातही 5 शून्य असतील. म्हणूनच याचं उत्तर आहे 6 लाख. हा होता गुणाकाराचा पहिला भाग. भाग 2 आणि 3 सुद्धा जरूर बघा.